नमस्कार मित्रांनो, समुद्र शरद व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की हा आंब्याचा जो तवर आहे ते तवर बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि हा तवर जवळजवळ 50-60 वर्षामध्ये ह्या आंब्याला पहिल्यांदाच इतका आलेला आहे आणि त्याची माहिती आपण त्याच्या मालकाकडून आपण घेणार आहोत. बाबा नमस्कार, तुमचं नाव काय? भीमराव विश्वनाथ निकम शिवर. हा आंबा तुमचाच आहे का? हा आमचाच आहे. ह्या आंब्याला चारी बाजून इतका तवरला दाडलेला आहे, तर ह्याचं काय विशेष काय सांगता येईल आपल्याला? विशेष म्हणजे माझं आहे 60 वय. हां 60 वर्षात काय एवढा आंबा आलेला नव्हता. हां यंदा चौकोन आंबा आलाय, चौरा आलाय असं आहे का? आणि खायला गोड आहे. बरं, म्हणजे तुमच्या कळण्यामध्ये पहिल्यांदाच इतका आंबा तवराने बहरला आहे असं म्हणायचं तुम्हाला? हा हा असं आहे का? आणि हा आंबा म्हणजे तुमच्या 60 वर्षामध्ये ते सांगितलं, म्हणजे हा आंब्याची लागवड कुणी केलेली? आमच्या वडिलांनी केलेली आहे. हां हा हाय असाच आहे एवढं. असं आहे का? म्हणजे तुम्ही बघताय असं त्याची वाढ हिवडीच आहे, हिवडी. वाढ नाही आणि म्हणजे ही बी नाही, पण झाडाची वाढ नाही, पण त्याला फळ जास्त येते. हा आणि खायला कसं आहे? खायला गोड आहे, कैरी सुटत नाहीत गोड. असं आहे का? म्हणजे गोड असल्यामुळं बरोबर आहे. पण आपण बघू शकता मित्रांनो की हा आंबा जे आहे ते ह्या आंब्याला चारी बाजू इतका तवर लागलेला आहे की तवराने असा हा पूर्णपणे असा लदडून गेलेला आहे पहा. आणि खायला अतिशय गोड आहे. आणि गोड असल्यामुळे त्याला मुलंसुद्धा, शाळेतली मुलं असे म्हणजे कैरीसुद्धा ठेवत नाहीत. तर ह्या आंबा कुणी लावलेला आहे म्हणले तुम्ही? वडिलांनी. वडिलांनी लावलेला आहे का? बरं बरं. तुमच्या वडिलांचं नाव काय होतं? भीमराव विश्वनाथ निकम. असं आहे का? बरं बरं बरं. नाही, वडिलाचं नाव हां विश्वनाथ किसन निकम. हां असं म्हणजे त्यांनी लावला आहे म्हणायचं. बरं ठीक आहे, चालेल. बाबा तुम्ही आपल्याला अतिशय ह्या आंब्याबद्दल छान आणि दर्जेदार माहिती दिली, त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.